सर्वांना विनंती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. या ओळींबरोबरच या प्रकाशनाचा आनंद सोहळ्याचे आपण साक्षीदार होऊया. सर्वांना नमस्कार. मराठी विज्ञान परिषद आणि मराठा मंडळ ठाणे यांनी माझ्या मूलद्रव्याच्या जादुई दिने या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा इथे संयुक्तपणे आयोजित केला आहे. त्याबद्दल दोन्ही संस्थांचे मी मनापासून आभार मानतो. प्रकाशनाचा क्षण जवळ येत आहे. एखाद्या मातेला बाळ जन्म येत असताना अत्यंत प्रतिवेदना असतात, खूप त्रास होत असतो. पण या पुस्तक प्रकाशनाचा क्षण जसा जवळ येतोय तसा मला आनंदाच्या उकळ्या फुटतायत. साहजिकच आहे हो, व्यासपीठाकडे बघा. ज्येष्ठ खगोल अभ्यासक डॉ. सोमण सर, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक नामदेव लांडगे सर, साहित्य अकादमीचे सदस्य डॉक्टर नरेश पाठक सर, अशी त्रिमूर्ती जणू काही ब्रह्मा विष्णू महेश वाक्य मला. आणि बाजूला डॉक्टर मानसी राज्याध्यक्ष यांच्या रूपाने सरस्वती आहे. सुंदर हॉल आपल्याला मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी सर आणि सरचिटणीस राजेंद्र साळवी सर यांनी उपलब्ध करून दिले आहे. आणि तुमच्याकडे ज्ञानी, उत्साही, विज्ञानप्रेमी अशी मंडळी समोर असल्यामुळे ते संपूर्ण वातावरण मला आपण एखाद्या ज्ञान मंदिरात बसतोय का काय असं वाटतंय. तर अशा ह्या सुंदर वातावरणात माझ्या या पुस्तकाच्या जन्माची छोटीशी कथा आणि त्या पुस्तकात काय आहे ते मुख्य दोन मुद्दे मी मांडणार आहे. एका जवळच्या नात्यामध्ये व्याही भोजनाला गेलो होतो. व्याही भोजनामध्ये असं आपले सगळे नातेवाईकच असतात. पुरुष मंडळीचे ग्रुप आमचा भावंडांचा वगैरे असा आणि बायकांचा एक ग्रुप. बायकांच्या वेळी चाललं असेल तुझी साडी चांगली का माझी साडी चांगली असेल माहित नाही मला. आमचं मेनू होतं जी कमाशी ती दोन्ही असं सगळं चालू असताना तिथे आपल्या प्रेक्षकांबद्दल माझा भाऊ समीर साने मूलद्रव्यांची माहिती का नाही मराठीतून काढत. आता हा गृहस्थ आर्ट्स BA MA इकॉनॉमिक्स डोंबिवलीत राहून मराठीतून विज्ञान प्रसाराचं कार्य नेटाने करत असतो. आर्ट्सचा माणूस विज्ञान प्रसाराचं कार्य करतो हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि मी जिलबी खातोय, मला आवडलं नाही, मी त्याला लगेच म्हटलं मी करीन हे काम आणि केली कामाला सुरुवात. इंग्रजी आंतरजालामध्ये भरपूर माहिती आहे. विज्ञानाविषयी कुठल्याही विषयाची आहे, तशीच मूलद्रव्यांची पण आहे. प्रचंड माहितीचा साठा आहे. पण मी हे जे पुस्तक लिहिणार होतो त्याचा वाचक कोण आहे? त्याचा वाचक तुम्ही सर्वसामान्य माणूस आणि 8वी पासून फार PhD किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा माणूस या सर्वांना ते उपयुक्त व्हावं, आवडावं, त्यात दिलेलं त्यांना समजावं, पचावं, इंटरेस्टिंग वाटावं, विज्ञानापासून ते दूर न जाता विज्ञानाकडे आकर्षित व्हावे अशा तऱ्हेचा मजकूर लिहिणं मला आवश्यक होतं. मग एवढ्या मोठ्या आंतरजालावरच्या माहितीमधून काय योग्य काय आवश्यक ते निवडत मी हळूहळू साधारण 5 महिन्यांमध्ये 111 मूलद्रव्यांची माहिती लिहून काढली. ही माहिती झाल्यावर
मला असं वाटतं की कोणीतरी त्रयस्थ व्यक्ती पण ही तपासली पाहिजे. कधी कधी आपण लिहिण्याच्या ओघात लिहित जातो, काय चूक प्रारंभ झालाय. समीरने मला त्याचा दापोलीत राहणारा मित्र विद्यालंकार घालपुरे यांची ओळख करून दिली. तेही असेच आर्ट्सवाला ते कॉमर्सवाले, तेही मुलांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी प्रचंड काम करतात. दापोली आणि आसपासच्या परिसरात विद्यालंकार घालपुरे आपण म्हणा थोडे लोकांना ते बघा प्रचंड काम करतात ते विज्ञानाचा प्रसार मराठीतून होण्यासाठी. मग मी त्यांच्याकडे गेलो, माझं हे प्रिंटआउट बाळ घेऊन कॉम्प्युटर घेऊन आम्ही 8 तास नेटाने वाक्य तपासून बघितलं आणि भरपूर चर्चा भरपूर हे करून शेवटी आमच्या मनासारखं ती एक संहिता तयार झाली. तरी सुद्धा मला अजून एक गोष्ट करायची होती, ती म्हणजे यातली जी शास्त्रीय माहिती मी लिहिलेली आहे ती खरंच अचूक आहे का? तर विज्ञानाचं पुस्तक म्हणजे अचूकता हे असलंच पाहिजे. विज्ञानात तुम्ही गडबड करून नाही चालणार, कारण जो वाचणार आहे त्याचा आपण गैरसमज करून देतो. त्यामुळे हे त्यातली माहिती अचूक आहे की नाही हे तपासत होतं. मग मला घालपुरे मदतीला आले. ते म्हणले, अरे मुंबईतच डॉक्टर मानसी राज्याध्यक्ष राहतात, त्यांना विचारलं पहा. मग मी त्यांना विचारलं, फोनवरून सगळं चाललं, फोन आणि ईमेल. त्यांनी आनंदाने होकार दिला. त्यांना मी स्क्रिप्ट म्हणजे कॉम्प्युटरवर पाठवलं त्यांना. त्यांनी तपासून अतिशय मोलाच्या सूचना केल्या. म्हणजे आज आता तुम्ही पुस्तक तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये जो आखीव रेखीवपणा दिसतो आहे, जो शिस्तबद्धपणा दिसतोय माहितीचा, तो त्यांच्या सूचनांमुळे आलेला आहे. त्या सूचना त्यांनी केल्यावर ते सगळं मी रिराईट केलं, सगळी माहिती रिराईट केली. ते झालं. त्यानंतर राज्य विकास मराठी मंडळाच्या गिरीश पत्के सरांना भेटलो. त्यांना मला हा प्रकल्प दाखवला. तर ते खूप खुश झाले. ते म्हणाले की मराठी समृद्ध करण्याच्या दृष्टीने हे पाऊल पडलेलं आहे. असं ज्ञान जे आहे परदेशात ते मराठी किंवा भारतीय भाषेमध्ये आणलं गेलं पाहिजे. फक्त तुम्ही एक काम करा की या पुस्तकातली जी परिभाषा आहे ती जी मुलं जेव्हा वाचतील तेव्हा त्यांच्या क्रमिक पुस्तकाच्या परिभाषेशी मिळती जुळती आहे की नाही, तर त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या पुस्तकात एखाद्या गोष्टीला एक शब्द असेल आणि माझ्या पुस्तकात वेगळा असेल, ती मुलं कन्फ्युज होतील. बरोबर आहे. मग आता विज्ञान मराठीतून विज्ञान शिकवणारे प्राध्यापक कोण याचा शोध घेणं आलं. मेघना साने आणि माझी पत्नी तिच्या ओळखीच्या तिची मैत्रीणच नूतन बांदेकर म्हणून एक शिक्षिका आहे, त्या आताच मुख्याध्यापका म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी प्राध्यापक सुरेश जंगले यांचं नाव सुचवलं. त्यांना अप्रोच झालं. त्यांनी पण आनंदाने होकार दिला आणि मुलांना जे क्रमिक विषय पुस्तकांमधून जी भाषा आहे तशी माझी आहे की नाही किंवा कुठे कुठे नाही ते त्यांनी सांगितलं. ती भाषा पण मी सुधारून घेतली. अशा तऱ्हेने परफेक्शन कडे आम्ही पुस्तकाला आणलं. एवढं झालं. आता प्रकाशन कोण करणार? समीर धावला. समीर म्हणला मी जातो ना लोकवाङ्मयाला सांगतो. तो जाऊन आला. त्यांनी लोकवाङ्मयाला ही संकल्पना सांगितली. त्यांना ती फार आवडली. पण ते म्हणले त्यांना सांगा म्हणजे मला की संहिता पाठवून द्या, आमचे तज्ज्ञ ते तपासतील आणि त्यांचा जर अनुकूल अभिप्राय आला तर आम्ही या प्रकल्पाला पुढे जातो. बरोबर आहे. मग त्यांना संहिता देऊन दिली. काही एक 2-3 महिन्यानंतर अनुकूल प्रतिसाद आला आणि लोकवाङ्मय गृहनी आम्ही हे प्रकाशित करायला घेत आहोत असा मला संदेश दिला. मी अगदी भारावून गेलो, कारण एक तर मी स्वतः एक नवोदित लेखक आहे. लेखक नाही